सर्वांना नमस्कार. क्लास 11th कॉमर्स, सब्जेक्ट बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी, चॅप्टर नंबर 3 जर्नल, तास क्रमांक 8. यामध्ये आपण पाहत आहोत हाऊ टू जर्नलायझिंग ऑफ द बिझनेस ट्रान्झॅक्शन्स. जर्नलायझिंग म्हणजे रोजनिशी लिहिणे किंवा रोजकीर्द तयार करणे. द प्रोसेस ऑफ एंटरिंग ऑर रेकॉर्डिंग द ट्रान्झॅक्शन इन अ जर्नल इज कॉल्ड ॲज जर्नलायझिंग. याचा अर्थ जर्नल बुकमध्ये व्यवसायातील होणारे रोखीचे आणि उधारीचे व्यवहार यांच्या नोंदी करणे किंवा नोंदी ठेवणे या प्रक्रियेस जर्नलायझिंग असे म्हणतात. स्टेप्स फॉर जर्नलायझिंग. जर्नलायझिंग करण्याच्या टिप्स. त्यामध्ये 1. फाइंड आउट द अकाउंट्स इन्व्हॉल्व्ड इन अ पर्टिक्युलर ट्रान्झॅक्शन. म्हणजे आपल्याला जे ट्रान्झॅक्शन दिलेलं असेल ते ट्रान्झॅक्शन प्रथमतः वाचून त्यामध्ये किती अकाउंट्स इन्व्हॉल्व झालेले आहेत. तर त्यामध्ये 2 अकाउंट इन्व्हॉल्व झालेले असतात. जसं प्रत्येक ट्रान्झॅक्शन हे 2 रुपयाच्या नाण्याप्रमाणे असतं. जसं नाण्याला 2 बाजू असतात, छापा आणि काटा, तसं ट्रान्झॅक्शनमध्ये सुद्धा 2 गोष्टी किंवा 2 अकाउंट्स खाते त्यामध्ये समाविष्ट असतात आणि ते आपण प्रथमतः फाइंड आउट करायचे. फाइंड आउट केल्यानंतर 2. फाइंड आउट द टाईप्स ऑफ अकाउंट्स इन्व्हॉल्व. आणि त्यामध्ये कोणता अकाउंट्स इन्व्हॉल्व झालेला आहे तो शोधायचा. मग त्यामध्ये उदाहरणार्थ पर्सनल अकाउंट असेल, रिअल अकाउंट असेल आणि नॉमिनल अकाउंट असेल. या पद्धतीने तो अगोदर अकाउंट्स फाइंड आउट करून घेणे गरजेचे आहे. त्यानंतर 3 नंबर, अप्लाय द रूल्स ऑफ डेबिट अँड क्रेडिट फॉर ईच ऑफ द अकाउंट्स इन्व्हॉल्व. आणि त्यानंतर म्हणजे 1 नंबरला काय करायचं, 2 अकाउंट ओळखायचे. 2 नंबरला तो अकाउंट्स कोणता आहे, पर्सनल अकाउंट आहे, रिअल अकाउंट आहे का नॉमिनल अकाउंट आहे ते ओळखायचं. 3 नंबरला अप्लाय द रूल्स ऑफ डेबिट अँड क्रेडिट फॉर ईच ऑफ द अकाउंट्स इन्व्हॉल्व. आणि त्यामध्ये जे अकाउंट्स इन्व्हॉल्व झालेले आहेत त्यासाठी रूल, डेबिटचा रूल आणि क्रेडिटचा रूल ॲप्लाय करायचा. उदाहरणार्थ पर्सनल अकाउंटचा रूल आहे डेबिट द रिसिवर अँड क्रेडिट द गिवर. त्यानंतर रिअल अकाउंटचा आहे डेबिट व्हॉट कम्स इन अँड क्रेडिट व्हॉट गोज आउट. त्यानंतर नॉमिनल अकाउंटचा आहे डेबिट द एक्सपेन्स अँड लॉसेस अँड क्रेडिट द इन्कम्स अँड गेन्स. मग हे रूल्स निश्चित केल्यानंतर 4 नंबरला काय करायचं, फाइंड आउट द अकाउंट टू बी डेबिटेड अँड द अकाउंट टू बी क्रेडिटेड. म्हणजे जो अकाउंट डेबिट आहे, नावे आहे, त्याला नावे करायचं आणि जो अकाउंट क्रेडिट आहे त्याला क्रेडिट करायचं.
त्यानंतर 5 नंबरची स्टेप्स आहे. रेकॉर्ड द डेट ऑफ द ट्रान्झॅक्शन इन द डेट कॉलम. म्हणजे उदाहरणार्थ जर्नलचा फॉर्मॅट आपल्याला माहितीच आहे की तो 5 कॉलममध्ये आहे. यामध्ये डेबिट, त्यानंतर पर्टिक्युलर्स, लेजर फोलिओ, डेबिट रुपीज आणि क्रेडिट रुपीज अशा पद्धतीचा हा फॉर्मॅट आखून घेतल्यानंतर एक अकाउंट डेबिट करायचा आणि दुसरा अकाउंट क्रेडिट करायचा. दुसरा अकाउंट क्रेडिट करताना खाली टू शब्द लिहिणे गरजेचे आहे. आणि मग 5 नंबरला रेकॉर्ड द डेट म्हणजे इयर, मंथ अँड डेट ऑफ द ट्रान्झॅक्शन इन द डेट कॉलम. हा डेट कॉलम झाला. त्यानंतर स्टेप नंबर 6, द नेम ऑफ द अकाउंट टू बी डेबिटेड इज टू बी रिटन इन द पर्टिक्युलर्स कॉलम. आणि हा आपला पर्टिक्युलर्स कॉलम आहे. पर्टिक्युलर्स कॉलममध्ये जो अकाउंट डेबिट करायचा आहे तो वरच्या बाजूला डेबिट करायचं आणि ते पर्टिक्युलर्स कॉलममध्ये लिहायचा. म्हणजे उदाहरणार्थ कॅश अकाउंट असेल तर इथे लिहायचा कॅश अकाउंट, डेबिट, कॅश अकाउंट डेबिट. ऑन द फर्स्ट इट इज रिटन क्लोज द डेट कॉलम अँड नेम ऑफ द अकाउंट टू बी क्रिएटेड इज रिटन ऑन द नेक्स्ट लाईन आफ्टर लिव्हिंग शॉर्ट स्पेस फ्रॉम द डेट कॉलम. आणि वरच्या बाजूला कॅश अकाउंट डेबिट लिहिल्यानंतर त्याच्या खाली थोडंसं अंतर सोडून पर्टिक्युलर कॉलममध्ये त्याच्या खाली टू, उदाहरणार्थ मशिनरी अकाउंट असेल आणि कॅश अकाउंट डेबिटची रक्कम डेबिट कॉलममध्ये घ्यायची आणि टू मशिनरी अकाउंटची रक्कम क्रेडिट कॉलममध्ये घ्यायची, तेवढा स्पेस सोडून. त्यानंतर 7 नंबरचा पॉईंट, स्टेप नंबर 7, द वर्ड डेबिट इज रिटन अगेन्स्ट द नेम ऑफ द अकाउंट डेबिटेड अँड द नेम ऑफ द अकाउंट टू बी क्रिएटेड इज प्रिसीड बाय द वर्ड टू. आणि जो अकाउंट डेबिट केलेला आहे कॅश अकाउंट, त्याच्या पुढं डेबिट शब्द शॉर्टमध्ये, इन शॉर्टमध्ये DR आणि त्याच्या खाली थोडंसं अंतर सोडून पर्टिक्युलर्स कॉलममध्ये टू मशिनरी अकाउंट, थोडंसं अंतर सोडून टू मशिनरी अकाउंट हा शब्द, टू शब्द लिहिणे आवश्यक आहे. स्टेप नंबर 8, राईट द अमाऊंट ऑफ ट्रान्झॅक्शन इन डेबिट कॉलम अँड क्रेडिट कॉलम. म्हणजे डेबिट कॉलममध्ये कॅश अकाउंट डेबिट, कॅश अकाउंट शब्द, डेबिट शब्द LFमध्ये डॅश येईल आणि डेबिट कॉलममध्ये समजा अमाऊंट आहे 10,000 म्हणजे 10,000 रुपये तिथे लिहायचे. आणि क्रेडिट कॉलममध्ये टू मशिनरी अकाउंट आणि क्रेडिट कॉलममध्ये 10,000 रुपये. त्यानंतर 9, स्टेप्स नंबर 9, अ ब्रीफ एक्सप्लेनेशन. ब्रीफ एक्सप्लेनेशन, ब्रीफ म्हणजे काय, थोडक्यात. एक्सप्लेनेशन म्हणजे स्पष्टीकरण. ऑफ द एंट्री म्हणजे नोंद, जर्नल एंट्री. अ ब्रीफ एक्सप्लेनेशन ऑफ द एंट्री इज गिवन इन द ब्रॅकेट जस्ट बिलो द एंट्री. आणि मग जर्नलचा ह्या सर्व स्टेप घेतल्यानंतर जर्नलचा फॉर्मॅट आपण आखून घेतला. 5 कॉलम, त्यामध्ये पहिला डेट, दुसरा पर्टिक्युलर, तिसरा लेजर फोलिओ, चौथा कॉलम डेबिट रुपीज, 5वा कॉलम क्रेडिट रुपीज. त्यानंतर ट्रान्झॅक्शन नोंदवताना डेट कॉलम म्हणजे डेट कॉलममध्ये इयर, मंथ आणि डेट. त्यानंतर पर्टिक्युलर्स कॉलममध्ये कॅश अकाउंट डेबिट लिहायचं तिथं आणि डेबिट कॉलममध्ये अमाऊंट लिहायची. टू थोडंसं अंतर सोडून त्याच्याखाली टू मशिनरी अकाउंट आणि क्रेडिट कॉलममध्ये अमाऊंट घ्यायची. त्यानंतर मग नॅरेशन लिहायचं
being machinery sold in the market, being machinery sold in the market. आणि हे नॅरेशन ब्रीफ एक्सप्लेनेशन थोडक्यात स्पष्टीकरण कथन काय करायचं, बिईंग किंवा फॉर शब्दाने सुरुवात करायचं, दोन कंसामध्ये लिहायचं बिईंग मशिनरी सोल्ड इन द मार्केट फॉर कॅश, आणि कॅश आपल्याला आलेली आहे, आणि मग कंस पूर्ण करायचा, आणि कंस पूर्ण केल्यानंतर आफ्टर 10 नंबरची स्टेप्स आहे. आफ्टर इज जर्नल एंट्री line is to be drawn in particulars column only to keep the entries of the transaction distinctly separate from the each other. आणि मग नॅरेशन झाल्यानंतर अंडरलाईन करायची, आणि प्रत्येक ट्रान्झॅक्शनमध्ये एक स्वतंत्र अस्तित्व आहे हे त्यामुळे रेषेमुळे जाणवते. त्यानंतर 11 नंबर पॉईंट लेजर फोलिओ, खाते वही पान नंबर. याचा अर्थ असा आहे, द पेज नंबर ऑन विच द पर्टिक्युलर अकाउंट इज ओपन इन द लेजर इज स्टेटेड अंडर द लेजर कॉलम 11 कॉलम टू फॅसिलेट एजी रेफरन्स. यासाठी म्हणजे लेजर फोलिओ कॉलम जो आहे तो त्या ठिकाणी जर्नलचं पेज नंबर आणि जर्नल बुकमध्ये लेजरचं पेज नंबर लिहिण्यासाठी दोन्ही पुस्तकाचे अनुक्रमांक योग्य त्या रिस्पेक्टिव्ह ऑर्डरने लिहिण्यासाठी जर्नलमध्ये लेजर फोलिओ आणि लेजर बुक्समध्ये जर्नल फोलिओ असे कॉलम त्यामध्ये दिलेले असतात. नेक्स्ट, हाऊ ट्रान्झॅक्शन ट्रॅव्हल्स, म्हणजे ट्रान्झॅक्शनचा प्रवास कशा पद्धतीने करायचा. ट्रान्झॅक्शनचा प्रवास कशा पद्धतीने करायचा. आता समजा प्रथमतः आपण एक ट्रान्झॅक्शन घेऊ. ट्रान्झॅक्शन आहे समजा की गुड्स परचेस फॉर कॅश ₹20,000. आता हे ट्रान्झॅक्शन आहे. मग हे ट्रान्झॅक्शन कॅश ट्रान्झॅक्शन आहे का क्रेडिट ट्रान्झॅक्शन आहे ते ओळखायचं. आणि हे ट्रान्झॅक्शन हाऊ ट्रान्झॅक्शन ट्रॅव्हल, म्हणजे हे ट्रान्झॅक्शन कशा पद्धतीने प्रवास करतं आणि जर्नलमध्ये कशा पद्धतीने त्याची नोंद केली जाते हे आपण पाहणार आहोत. तर हे ट्रान्झॅक्शन गुड्स परचेस फॉर कॅश ₹20,000, 20,000 किमतीचा माल रोखीने खरेदी केलेला आहे. प्रथमतः सोर्स डॉक्युमेंट घ्यायचं, म्हणजे खरेदी पावती. खरेदी पावती याला आपण खरेदी इनवाईस असे म्हणतो. खरेदी पावती, आणि खरेदी पावतीच्या आधारे ही खरेदी पावती झाली सोर्स डॉक्युमेंट. नंतर मग 2 नंबरला हे ट्रान्झॅक्शन इथं घ्यायचं ट्रान्झॅक्शन. त्यानंतर असर्टन 2 अकाउंट्स, मग यामध्ये 2 अकाउंट्स आहेत. एक पहिला आहे कॅश अकाउंट आणि दुसरा आहे गुड्स अकाउंट. मग क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स, कॅश अकाउंट रिअल अकाउंट आणि गुड्स अकाउंट रिअल अकाउंट. त्यानंतर असर्टन 2 इफेक्ट्स, म्हणजे पहिला इफेक्ट कॅश अकाउंट आणि दुसरा गुड्स अकाउंट. मग अकाउंट टू बी डेबिटेड अँड अकाउंट टू बी क्रेडिटेड, म्हणजे कॅश अकाउंट डेबिट करणार आणि गुड्स अकाउंट क्रेडिट करणार, आणि त्यालाच म्हणायचं जर्नल. म्हणजे पहिल्यांदा ट्रान्झॅक्शन घ्यायचं, सोर्स डॉक्युमेंट घ्यायचं, ट्रान्झॅक्शन घ्यायचं, त्याच्यातले 2 अकाउंट ओळखायचे. 2 अकाउंटला तो कोणता अकाउंट आहे पर्सनल रिअल नॉमिनल ते सांगायचं. त्याच्यानंतर मग
दोन अकाउंट जे आहेत ते निश्चित करायचे. जसं की या उदाहरणामध्ये कॅश अकाउंट आहे आणि गुड्स अकाउंट आहे. आणि मग याच्यामध्ये कॅश अकाउंट डेबिट होईल, डेबिटेड, आणि गुड्स अकाउंट क्रेडिटेड. यालाच म्हणायचं जर्नल. जर्नल म्हणजे द प्रोसेस ऑर रेकॉर्डिंग रायटिंग द बिझनेस ट्रान्झॅक्शन्स इन द जर्नल कॉलम बाय डेबिटिंग अँड क्रेडिटिंग द अकाउंट्स इज कॉल्ड जर्नल. अशी त्यामध्ये व्याख्या करता येईल. आता आपण हा जर्नलचा फॉर्मॅट सर्वांनी यापूर्वी पाहिलेला आहे. तर उदाहरण दिल्यानंतर या पद्धतीने आखून घ्यायचं. जर्नल ऑफ डॅश डॅश बिझनेसमॅन. त्यानंतर 5 कॉलममध्ये आखून घ्यायचं. पहिला कॉलम आहे डेट, दुसरा कॉलम पर्टिक्युलर्स, याला जास्त जागा घ्यायची. लेजर फोलिओ याला एकदम 1 सेंटीमीटरपर्यंत किंवा अर्धा सेंटीमीटर पण जागा घ्यायची. डेबिट अमाऊंट रुपीज, नावे रक्कम रुपये, ह्याला एक 2-3 सेंटीमीटर जागा घ्यायची. आणि क्रेडिट अमाऊंट रुपीज याला पण 2-3 सेंटीमीटर जागा घ्यायची. डेट कॉलम सोडायचा, जागा आखून घ्यायचा. एलएफ घ्यायचा, डेबिट अमाऊंट घ्यायचा, क्रेडिट अमाऊंट घ्यायची, आणि उर्वरित सर्व जागा ही पर्टिक्युलर्स कॉलमसाठी वापरायची. पर्टिक्युलर्स म्हणजे काय? पर्टिक्युलर्स या शब्दाचा अर्थ आहे विवरण किंवा स्पष्टीकरण किंवा तपशील. आता यामध्ये जर्नल एंट्री कशी करायची? तर जर्नल एंट्री करताना लिहायचं इयर, मंथ आणि डेट. त्यानंतर जो अकाउंट डेबिट करायचा आहे, उदाहरणार्थ कॅश अकाउंट डेबिट करायचा आहे, मग इथं कॅश अकाउंट डेबिट म्हणा, इथं डॅश म्हणा, आणि इथं अमाऊंट लिहा. नंतर तिथं जागा सोडा खालच्या ओळीमध्ये. टू मशिनरी अकाउंट, नेम ऑफ द अकाउंट क्रिएटेड, म्हणजे टू मशिनरी अकाउंट, टू शब्द वापरायचा जागा सोडून. आणि क्रेडिट कॉलममध्ये, क्रेडिट कॉलम किंवा अमाऊंटमध्ये मशिनरीची अमाऊंट लिहायची. त्यानंतर नॅरेशन लिहायचं कंसामध्ये, इन ब्रॅकेट बिंग मशिनरी सोल्ड इन द मार्केट, किंवा बिंग परचेस गुड्स, किंवा बिंग सोल्ड गुड्स, बिंग सॅलरी पेड, बिंग टॅक्स पेड. अशा पद्धतीने काय करायचं, नॅरेशन घ्यायचं. आणि सर्वात शेवटी काय करायचं, या जर्नल कॉलमची काय करायची, टोटल घ्यायची. ती टोटल बरोबर आली पाहिजे. आणि ह्यालाच म्हणायचं आपण डबल एंट्री सिस्टीम. डबल एंट्री सिस्टीमप्रमाणे आपण काय केलं आहे, जर्नल बनवलेलं आहे या पद्धतीने. तर या आजच्या व्हिडिओमध्ये खूप महत्त्वपूर्ण भाग पाहिलेला आहे. आणि तो महत्त्वपूर्ण भाग म्हणजे हाऊ टू यामध्ये जर्नलायझिंग, स्टेप्स ऑफ जर्नलायझिंग, त्यानंतर हाऊ ट्रान्झॅक्शन ट्रॅव्हल, आणि ट्रान्झॅक्शन कसं ट्रॅव्हल करतं ते आपण पाहिलं. हाऊ ट्रान्झॅक्शन व्यवहार कसा प्रवास करतो, तर सोर्स डॉक्युमेंट घ्यायचं, ट्रान्झॅक्शन बघायचं, कॅश, क्रेडिट, मॉनिटरी, नॉन मॉनिटरी. नंतर 2 अकाउंट घ्यायचे, नंतर ते ओळखायचे, पर्सनल, रिअल, नॉमिनल. नंतर 2 अकाउंटचा इफेक्ट द्यायचा, एका अकाउंटला डेबिट करायचं, एका अकाउंटला क्रेडिट करायचं. आणि यालाच म्हणायचं जर्नलायझिंग ऑफ द ट्रान्झॅक्शन. यालाच आपण जर्नलायझिंग ऑफ द ट्रान्झॅक्शन असं म्हणतो, इत्यादी. आणि या पद्धतीने जर्नलचा फॉर्मॅट आखून घ्यायचा. स्पेसिमेन, फॉर्मॅट, रुलिंग, प्रोफॉर्मा ऑफ जर्नल इज गिवन बिलो. जर्नल ऑफ डॅश डॅश, डेट, पहिला कॉलम 2 पर्टिक्युलर्स, तिसरा कॉलम लेजर फोलिओ, चौथा कॉलम डेबिट अमाऊंट रुपीज, नावे रक्कम रुपये, आणि क्रेडिट जमा रक्कम रुपये. या पद्धतीने आपण हे जर्नलायझिंग करायचं आहे. तर आलेल्या व्हिडिओचा व्यवस्थित सर्वांनी अभ्यास करा, त्याचं मनन करा, चिंतन करा. आणि जर्नलायझिंग कशा पद्धतीने केलं जातं ती प्रक्रिया सर्वांनी काय करायची आहे, समजून घ्यावायची आहे आणि अभ्यास करावायचा आहे.
धन्यवाद.